अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। कोपरगाव शहरातील मुख्य रस्त्यांवर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे। विशेषतः दुचाकीस्वारांना या खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला असून नागरिकांकडून तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे। दरम्यान पावसाळा सुरू झाल्यानंतर कोपरगाव नगरपालिकेने खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले आहे। मात्र ऐन पावसात डांबर टाकून खड्डे बुजवण्याचा प्रकार सुरू असल्याने या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे। पाऊस नसताना योग्य तांत्रिक पद्धतीने डांबरीकरण करून खड्डे बुजवणे अपेक्षित असताना पावसाच्या सरी सुरू असतानाच डांबर टाकले जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। शहरातील येवला रोडवरील बाबा चौक परिसरात मोठा खड्डा पडला असून याच ठिकाणी पावसात डांबर टाकून तो बुजवण्याचे काम सुरू असल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणून दिले। तज्ञांच्या मते ओल्या पृष्ठभागावर केलेले डांबरीकरण टिकाऊ राहत नाही आणि अल्पावधीतच पुन्हा खड्डे निर्माण होण्याची शक्यता आहे। या प्रकारामुळे नगरपालिकेच्या कामकाजावर नागरिकांमध्ये संताप आणि आश्चर्य व्यक्त होत असून केवळ दिखाऊ उपाययोजनांऐवजी दर्जेदार आणि टिकाऊ रस्ते दुरुस्ती करण्याची मागणी जोर धरत आहे।